नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजताय. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला या घडीची मोठी बातमी. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारला. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करता येणार नाहीये. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका होऊ नये अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांनी मांडली. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. ओबीसींचे हक्क जाता कामा नयेत. निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं दिलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलाय. नाकारला असेल तर हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने या संदर्भात तात्काळ पुढची कारवाई केली पाहिजे. आणि काल परवा सांगली जिल्ह्यातल्या 10 गावांनी 5 दिवसामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून दिला. 5 दिवसामध्ये सरकारची देखील त्यांना आवश्यकता पडली नाही. त्यामुळे सरकारने गांभीर्याने काय निर्णय आला, त्यातले काय शॉर्टकमिंग्स आहेत, 1.5-2 वर्ष आपण घालवून राहिलो, त्याच त्या गोष्टी सांगून राहिलो. या 1.5 वर्षामध्ये हे सगळं काम पूर्ण करता आलं असतं जे कोर्टाने सांगितलं. ओव्हरडू झालेल्या काही नगरपालिका असतील किंवा काही ग्रामपंचायत असतील ज्याच्यावर प्रशासक नेमले गेलेले आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाशिवाय त्या निवडणुका घ्या आणि बाकीच्या नंतर जे आता पुढे आता आणखी काय काय आपल्यासमोर कागदपत्र येतील हा त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे. तर आम्ही आता त्याप्रमाणे आता प्रयत्न करतो की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका हे आमचं आहेच. त्यामुळे आम्ही त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय रोजच्या रोज, त्याचा पाठलाग करतो, पाठपुरावा करतो. तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवरतीच टीका केली. या गोष्टीवरून एकतर कोर्टाचा निकाल दुर्दैवी आहे असं सरकारकडून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र आणखी काही नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही आपण ऐकूया. तर जो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे, इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिलेली होती. आणि आता सरकारमधल्या नेत्यांच्या आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. सरकारनं पुरेसा अभ्यास यासाठी केला नाही अशी प्रतिक्रिया देत टीका केली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. ओबीसी आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला. राज्य मागासवर्ग आयोगानं पुन्हा तथ्यात्मक आणि व्यवस्थित अहवाल द्यावा असं कोर्टानं सुचवलंय असं ओबीसी आरक्षण प्रकरणातील वकील ॲडव्होकेट शंतनू घाटोले यांनी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्या सोबत बोलताना सांगितलं. काय झालं सुप्रीम कोर्टात हे जाणून घेऊया. माझ्यासोबत ॲडव्होकेट शकुल घाटोळे आहेत. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. काय झालं आज कोर्टामध्ये? आज एक रिट पिटिशन लागली होती. त्यांनी जे आपल्याला माहितीच आहे एक जस्टिस निरगुडे कमिशन आयोग करण्यात आलेला आहे. त्यांची एक रिपोर्ट सबमिट झालेली, इंटरिम रिपोर्ट, की बा 27% रिझर्वेशन दिल्या पाहिजे. त्यांचा जवळ जे काही डेटा होता, सरकारने जे त्यांना डेटा दिला होता, वेगवेगळ्या जे स्कीम्स असतात गव्हर्नमेंटचे त्याच्यात कलेक्ट केलेला डेटा, तर त्या बेसिसवर एक इंटरिम रिपोर्ट तयार करण्यात आली होती. ते सबमिट झालेली. आणि स्टेटचं एक अप्लिकेशन होतं, स्टेट ऑफ महाराष्ट्राचं. त्यांचं म्हणणं होतं की बा ही इंटरिम रिपोर्ट झालेली आहे, कोर्टाने परवानगी दिली होती इंटरिम रिपोर्ट करायची, त्या अनुषंगाने आता आपण रिझर्वेशन केलं पाहिजे म्हणून त्यांनी रिकमेंड केला 27% रिझर्वेशन द्या म्हणून. तर त्याला चॅलेंज करण्यात आलं. विष्णू गवळी नावाच्या एका ज्यांनी अगोदरही चॅलेंज केलं होतं हा इश्यू, तर ते रिपोर्ट त्यांनी चॅलेंज केली. काल फाईल केलं त्यांनी आणि आज लागलं होतं मॅटर. तर त्यात कोर्टाने म्हटलं की हे इंटरिम रिपोर्ट जे आहे याच्यात बऱ्याच त्रुट्या दिसतात आहे आम्हाला. त्याच्यावर डेटा जो त्यांनी जमा केला आहे तोही बरोबर त्यांना वाटलं की दिलेला नाही आहे, कारण जो डेटा सरकारने दिला होता त्याच्यावर कोणाची सही नव्हती.
पण ते चीफ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर यांच्या समोर देण्यात आला होता, तर ते म्हणाले की हे बरोबर असलं पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी घेतला होता तो डेटा. तो एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा, कोर्टाने म्हटलं की डेटसुद्धा नाही आहे रिपोर्टवर, तर आम्ही कसं मान्य करू. स्टेटनी म्हटलं की बा हा डेटा अगदी अप टू डेट आहे, कारण स्कीम ज्या चालू आहे स्टेटच्या त्या दरवर्षी अपडेट होतात हा डेटा. तर ह्या हिशोबाने इंट्रीम रिपोर्ट आहे, इंट्रीम स्टेजवर ही कन्सिडर केल्या पाहिजे म्हणून. कारण फायनली जे डेटाचं जे आहे डिटेल्स याच्या ते सगळे फायनल स्टेजवर कन्सिडर करेल. प्रायमा फेसी वरून जे कमिशननी बघितलं म्हणाले, त्यांचा ओपिनियन असा आहे की इंट्रीम रिपोर्ट ह्या डेटावर बरोबर असलं पाहिजे म्हणून. कोर्टाने म्हणाला की नाही, हे इंट्रीम रिपोर्टवर आता तुम्ही ॲक्ट नाही करायचं, याला इम्प्लिमेंट नाही करायचं. पुन्हा एक त्यांनी एक ऑपॉर्च्युनिटी असं म्हणलं पाहिजे आपण दिलेली आहे की म्हणजे कमिशनला मोकळं आहे कमिशन अजून एक पुन्हा इंट्रीम रिपोर्ट देण्यासाठी. पण त्यापर्यंत जितकेही म्युन्सिपल काउन्सिल, कॉर्पोरेशन, जितकेही लोकल बॉडीज आहेत जिथे इलेक्शन आता होणार आहेत म्हणजे लागू होतील, कारण त्यांचा टर्म संपलेला आहे, तर तिथे ॲडमिनिस्ट्रेटर जास्त दिवस ठेवू नका म्हणाले. कारण जास्त दिवस ॲडमिनिस्ट्रेटर्सनं हे चांगलं नाही आहे. तर तिथे इलेक्शन कमिशनला म्हणाले की 6 महिन्याचा जो स्टॅट्युटरी पिरियड असतो त्याच्यात तुम्ही इलेक्शन कंडक्ट करा ॲट दी अर्लिएस्ट किंवा विदिन 6 मंथ, जे पण त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे. आणि इन द मीन टाईम कमिशन पण फ्री आहे, मोकळं आहे की अजून एक कुठली इंटरिम रिपोर्ट देईल म्हणून. पण आता जी इंटरिम रिपोर्ट सबमिट करण्यात आली होती ते कोर्टाने म्हटलं की याच्यावर ॲक्ट नाही करायचा. नाही, जसं चर्चा आहे आणि कोर्टांचा जो आदेश आहे त्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख देखील केला का अहवालावरती तारीख नसणं, हे कितपत योग्य आहे. कारण की जर महाराष्ट्र सरकार असा प्रकारचा अहवाल देतं आणि तुम्ही त्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं होतं तुम्ही या सगळ्या याचिकांमध्ये, आणि एकीकडे सरकारी वकील आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्हेन्शन केलं, तर या पद्धतीने जर कुठल्या अहवालावरती तारीख नसणे याच्याकडे कसं बघायचं. कोर्टाने जसं म्हटलंय की याच्याकडे त्यांनी थोडंसं रिलाय करता येणार नाही असं ओपिनियन त्यांनी दर्शवलं आणि केलं नाही. सरकार गंभीर नाही असं सरकार असं नाही म्हणता येणार, कारण सरकारने स्टेटमेंट केलेलं होतं की नाही, हे रिपोर्ट सबमिट करण्यात आली आहे या तारखेला. त्यांनी तारीखही दिलेली कोर्टाला, पण कोर्ट म्हणाला की कारण याच्यावर तारीख नाही आम्ही हे कसं मान्य धरू. पण कोर्टात सरकारच्या वतीने स्टेटमेंट केलं होतं की हे रिपोर्ट बरोबर आहे, कारण एक प्रिझम्पशन असतं ऑफिशियल ॲक्ट जे काही होते त्याच्यासाठी एक प्रिझम्पशन असतं कायद्यात, तर ते प्रिझम्पशन केलं पाहिजे कोर्टाने कन्सिडर, असं स्टेटचं मान्य पण होतं कोर्टात. नाही, पण कोर्टाला जर तुम्ही कोर्टामध्ये उपस्थित असताना कोर्टाला वाटत होतं का सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर नाही, कारण की तारीख नसणे, योग्य पद्धतीने डाटा नसणे, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं काय मत आहे? नाही, कोर्टाने असं सरकारच्या गंभीर आहे नाही याच्यावर काही त्यांचं ओपिनियन दिलं नाही आणि ते कारण त्यांच्या पुढे होता पण नाही तो इश्यू. बरोबर. कोर्टाने हेच म्हटलं की एक अपॉर्च्युनिटी दिली होती आणि आताही आहेच ते, त्यांनी जो ऑर्डर केला शेवटी म्हणा, तर त्याच्यात एक चांगली रिपोर्ट बनवता येऊ शकली असती, ते आताही करता येते तर करा म्हणून. म्हणजे तुम्ही एक संधी गमावली असं म्हटलं, असं म्हणता येईल. असं म्हणता येईल ना, असं म्हणता म्हणजे कोर्टाच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं म्हणता येईल की एक संधी कोर्टाने दिली होती सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, ती पहिली संधी गमावली, अजून एक संधी आहे ओपन आहे त्यांच्याकडे, कारण कमिशन संपलेलं नाहीये, कमिशनकडे पूर्ण डेटा आहेच. अजून त्यांनी कोर्टाने हे म्हटलं की इलेक्शन कमिशनकडे काही डेटा जो असेल पूर्वीचे इलेक्शनचा, जिथे कारण म्हणणं असं आहे की बा पॉलिटिकल रिझर्वेशन आणि बाकी एज्युकेशनचं जो रिझर्वेशन आहे ते डिफरंट आहे म्हणून. तर पॉलिटिकल रिझर्वेशन संदर्भात कोर्ट म्हणाला की इलेक्शन कमिशनचे इतके इलेक्शन झाले त्याच्यात त्यांना कळून येईल की कुठले कास्ट आणि कम्युनिटीचे हे लोकांनी कितपत फॉरवर्ड आलेले आहेत, जे बॅकवर्ड नाही राहिलेत आता. तर तिथनं तो डेटा काढा म्हणे, ज्या कम्युनिटीला रिप्रेझेंटेशन नाही मिळालं त्याच्या बेसिसवर तुम्हाला करता येईल म्हणून. त्या उद्देशाने त्यांनी म्हटलं की इलेक्शन कमिशनचा डेटाही तुम्ही घेऊ शकता. तर तेही एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तेही आता इलेक्शन कमिशनचा डेटा मागवतील सरकार, जितकं कळून आलं, आणि त्याच्या बेसिसवर पुढचा अजून एक रिपोर्ट बनेल. नाही, महत्त्वाचं म्हणजे हा जो जसं आता ज्या सुनावणी सुरू असताना एक बातमी पुढे आली होती की आजचा जो सुप्रीम कोर्टानं म्हटलेला आहे ते संपूर्ण देशभरात लागू होईल, महाराष्ट्रात लागू होईलच, कारण की याच्यासोबत अनेक केसेस होत्या. कारण संपूर्ण देशात याच्यासाठी लागू होईल कारण एक 5 जजेस बेंच आहे 2010चा. त्यांनी म्हटलेलं आहे की पॉलिटिकल रिझर्वेशन आणि आपलं बाकी एज्युकेशन आणि सोशल रिझर्वेशन बॅकवर्डनेस हे डिफरंट आहे म्हणून, वेगळं आहे. तर त्याच्यात त्यांनी हे ट्रिपल टेस्ट जे आहे, 3 जे त्यांनी टेस्ट दिलेले आहे ते प्रिन्सिपल पहिल्यांदा मांडण्यात आलेलं होतं, कारण तो कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे आणि तो मला वाटते यूपीच्या संदर्भात होता. मी चुकीचं म्हणजे कदाचित मला जे आठवतं यूपीच्या संदर्भात होता. मध्य प्रदेशशी जोडली गेली होती. मध्य प्रदेश आता आलं कारण की मग 12 वर्ष.
तर ओबीसी आरक्षण प्रकरणातील वकील ॲडव्होकेट शंतनू घाटोले यांच्याशी आपण बोलत होतो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं आज सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालं। याच संदर्भात कोर्टाच्या सुनावणीनंतर काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही ऐकूयात। कोण सांग, आता कोर्टाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्हाला बोलायचा अधिकार नाही, परंतु तो इंटरिम डाटा म्हणाला, आम्ही इंटरिम डाटा अनेक संस्थांचा दाखला घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर माहिती गोळा करूनच ते आम्ही दिलं आहे। आणि असं नाही की कुठेतरी त्याच्यावर आयोगाने सर्वकष विचार केला। आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की तुम्ही आयोगाच्या माध्यमातून या, आम्ही जो रिपोर्ट दिला होता तो आयोगाच्या माध्यमातून सांगितला, म्हणून आयोगाच्या माध्यमातून दिला। आयोगाने सुद्धा 10-15 दिवसामध्ये त्या संदर्भात अभ्यास केला, विविध क्षेत्रातून माहिती गोळा केली, विविध विभागाच्याकडून माहिती गोळा केली आणि मग तो इंटरिम रिपोर्ट दिला, अंतरिम अहवाल दिला। आणि त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राकडे व्यवस्थितपणे आपण बघितलं पाहिजे। 2019च्या 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करून तुम्ही इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं दाखल करा, परंतु यांना ते जमलं नाही। ट्रिपल टेस्ट करायच्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोग गठीत करायला पाहिजे होता, पण 1.5 वर्ष यांनी मागासवर्ग आयोग गठीत केला नाही। ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना खुर्च्या दिलं नाही, त्यांना टेबल दिलं नाही। त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही। परत 400 कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं। सर्वोच्च न्यायालयाने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मागासलेपणाचा म्हणजे राजकीय मागासलेपण, ते तर इंटेरियम अहवालमध्ये शक्यच नाहीये। ते जेव्हा इम्पेरिकल डाटा गोळा होईल त्यावेळेस मागासलेपणा सिद्ध करता येईल। त्यामुळे एकतर सरकारने बाजू नीट मांडली नाही, परत रिव्ह्यू पिटिशन टाकावं लागेल आणि ही जी चूक आहे ती दुरुस्ती करावं लागेल आणि इम्पेरिकल डाटाच्या वेळेस राजकीय आरक्षण शोधता येईल, आता ते शक्य नाही आणि म्हणून ताबडतोब सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकायला पाहिजे। जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले त्याच्या आधारावर राज्य सरकारने जो डाटा ओबीसीचा गोळा करून निवडणूक आयोगाला आणि माननीय कोर्टाकडे पाठवलेला होता त्याला मान्यता आज माननीय सुप्रीम कोर्टाने दिली नाही। त्याच्यातला काही लॅकुना असेल तर पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टाकडे राज्य शासनाच्या वतीनं त्याचा पाठपुरावा केला जाईल। आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की ओबीसीचं आरक्षण ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात, ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे। जे सरकार आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं राजकीय दबावापोटी काही राजकीय ओबीसी नेते आहेत यांच्या दबावामुळे इंट्रीम ऑर्डरसाठी जो प्रयत्न केला जात होता, इकडून तिकडून डाटा जमा करून तो निदर्शनास आणून दिला आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची संख्या वेगळी असताना सुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही सरसकट 27% आरक्षणाची मागणी करत होते आणि ही चुकीची असल्याचं आम्ही त्या ठिकाणी ठासून सांगितलं आणि माननीय न्यायालय कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या सगळ्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत इम्पेरिकल डाटा तुम्ही जमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ओबीसी राजकीय आरक्षण घेता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी माननीय न्यायालय कोर्टानं दिलेली आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत इम्पेरिकल डेटा द्या, परंतु राज्य शासन देऊ शकलं नाही। गेली 1 वर्षापासून सुप्रीम कोर्ट जर इम्पेरिकल डेटा मागत असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळी वारंवार सांगता ही निवडणूक पहिली विदर्भातली निवडणूक लागली त्यावेळी सांगितलं आम्ही पुढच्या निवडणुकीला देतो, नगरपंचायत निवडणुका संपल्या त्यावेळी सांगितलं तुम्ही पुढच्या निवडणुकीला देतो। राज्य शासनाकडे सगळ्या कामासाठी करोडो रुपये आहेत, पण राज्यातल्या ओबीसीला न्याय देण्यासाठी तुमच्याकडे 400 कोटी रुपये नव्हते, म्हणून तुम्ही इम्पेरिकल डेटा करू शकला नाही आणि राज्य शासनाच्या वतीने ही खऱ्या अर्थाने फार मोठी चूक आहे। या सगळ्या प्रतिक्रिया येतच आहेत आणि त्यातच एक मोठी बातमी येते ती म्हणजे आज संध्याकाळी 7:30 वाजता भाजपच्या सर्व आमदारांची बैठक देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 7:30 वाजता भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावल्याची ही मोठी बातमी। आजच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे।
त्यातच सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दिलेला आज निकाल. आता नेमकी आजची भाजपच्या सर्व आमदारांची बैठक ही नेमक्या कोणत्या कारणासाठी आहे हे आपल्याला कळेलच. मात्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी 7:30 वाजता भाजपच्या सर्व आमदारांची बैठक भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे. ब्रेकनंतर स्वागत. एखाद्या जिनियसची ओळख लहान वयात सुद्धा होते आणि बायजूज यंग जिनियस सीझन 2 मध्ये अशाच काही जिनियस मुलांची भेट झाली ज्यांनी छोट्या वयातही मोठी कामगिरी केली होती. या शनिवारी 7:30 वाजता आपण भेटणार आहोत आयुष संकरन, जशित नारंग आणि जय जसवंत यांना. पाहूयात. Please welcome the one and only Krishna Kumar Menon उर्फ KK Menon. कैसे हो? बहुत बढ़िया, thank you. बैठिए, ठीक है. These are the guys who made this apps and all that stuff. Yeah. हाँ? Yeah. कमाल है यार. कौन सी उम्र में सीखा तुम लोगों ने? बचपन में क्रेडल क्या हुआ? No, 9-10 साल. Unbelievable. Which of these factors most contributes to current global warming? Option A, sunspots. Option B, hole in ozone. Option C, CO2 emissions. Option D, garbage. C है ना? CO2 emissions. Sure? 100% sure. मुझे नहीं लगता ये आंसर है. अगर आपको नहीं लगता तो पक्का ही है. सही है? देखते हैं. अरे करेक्ट. well done. ये 100% रॉन्ग होगा. 100% रॉन्ग होगा. How does increased carbon dioxide level affect the oceans? तो ऑप्शन ए, decreases oxygen amount. हाँ. B, lowers the pH and makes it more acidic. हाँ. C, rises the pH and makes it more basic. And D, decreases the salt level. D. ठीक है, देखते हैं. Oh, wrong है. Lowers the pH, makes it more acidic. Okay. pH एक ऐसा सब्सटेंस होता है जो बताता है कि एसिड है या बेस. कार्बन डाइऑक्साइड इज लिटिल मोर टू द एसिडिक साइड. तो ज्यादा हो जाता है तो वो एसिडिक बन जाता है. एंड देन इट लोअर्स द pH क्योंकि pH स्केल में 0 to 14 है. एंड 7 इज न्यूट्रल. सो जब कम होता है ज्यादा एसिडिक होता है. Wow. There is somebody coming on the screen. You know who that is? Oh, he's Sachin Sugar. Hi. Hi தம்பி, எப்படி இருக்க? நல்லா இருக்கேன். So you want to ask him how he started swimming? In which age do you start swimming? I started like you only, I think. I started at the age of 5, but I always was in the pool, not so adventurous and thrilled like you. Genius, young genius. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला तर सबस्क्राईब कराच. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.